मंडळी नमस्कार. अमर भोसले ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज एक वेगळा विषय मी आपणासमोर घेऊन आलेलो आहे. हा विषय एका चोराचा. होय, बरोबर ऐकलं तुम्ही, चोर. खरं चोर काय करतो? कुठल्याही देशातला चोर म्हणा, कुठल्याही भागातला चोर म्हणा, कुठल्याही गल्लीतला चोर असेल, चोर करतो काय नेमकं? चोर हा चोरी करतो, म्हणूनच तर त्याला चोर म्हणतात. आणि जेव्हा चोर हा येतो तेव्हा तो नजर चुकवून येतो, कुणाला कळू नये हा त्याचा उद्देश असतो, आणि मग चोरी करून गुपचूप निघून जाणे हा ही त्याची कार्यपद्धती असते. आणि एक 3 महिन्यापूर्वी साधारणतः मी एक व्हिडिओ बनवला होता. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या घरामध्ये एक चोर शिरला. आणि त्या घराच्या हॉलमध्ये एक प्रतिमा होती. एक उत्तम असं छायाचित्र नारायण सुर्वे यांचं लावलेलं होतं. आणि अर्थात ते छायाचित्र लावलेलं होतं हे मी का सांगतो याचा उलगडा आपणास नंतर होईल. कारण तो चोर आला, चोराने चोरी केली, आणि चोर काही वस्तू घेऊन निघून गेला. अर्थात अर्थात त्या नारायण सुर्वे यांच्या घरी त्यांची मुलगी आणि त्यांचे जावई सध्या राहतात. आणि ते बाहेर गेले होते. अर्थातच खिडकीचे गज वगैरे कापून त्यांनी आतमध्ये प्रवेश मिळवला, आणि त्यानंतर तो सगळं घेऊन गेला. आता ही कथा खरं तर इथं संपली पाहिजे, पण कथा खरं तर इथूनच सुरू झाली. झालं असं की तो चोर ते सगळं जे सामान घेऊन गेला. त्यानंतर त्यांची मुलगी आणि जावई ज्यावेळेस त्या घरी आले, बाहेर गेलेले होते, ते तिकडून आल्यानंतर त्यांना त्यांच्या लक्षात आलं, अरे चोरी झालेली आहे. मग त्यांनी ती चोरीची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. आणि पोलीस सुद्धा मग सक्रिय झाले. पण त्या दरम्यान एक घटना अशी घडली की याच चोरांनी ते जे काही चोरलेले जे सामान होतं ते परत आणून ठेवलं. आणि परत आणून ठेवलं, आणि तिथे एक चिठ्ठी लिहून गेला तो, की मला जर माहित असतं की हे घर कविवर्य नारायण सुर्वे यांचं आहे, तर मी या घरी चोरी केली नसती. कमाल आहे नाही का? म्हणजे बघा, चोरांनी प्रथम चोरी केली तेव्हा एक धाडस केलं, दुसऱ्यांदी ते वस्तू आणून ठेवल्या, ते धाडसच आहे. कारण त्यावेळेस तर पोलीस तपास पण चालू झाला होता. म्हणजे दोन्ही वेळेस चोरांनी धाडस केलेलं आहे. आणि चोरी करून घेऊन गेलेला माल परत आणून ठेवायचा, आणि तिथे चिठ्ठी लिहायची कृतज्ञतेची, की हे मला माहीतच नव्हतं की हे घर इतक्या मोठ्या कवीचं आहे नारायण सुर्वे. अर्थात त्या चोरांनी नारायण सुर्वे वाचलेले असणार, निश्चित वाचलेले असणार. म्हणजे तो सुशिक्षित असावा असा एक अंदाज निश्चित आपण बांधू शकतो. तर घटना अशा घडतात की आश्चर्यचकित व्हायला होतं, नाही का? आणि मग त्या चोराच्या मनात असलेला या कवींविषयीचा आदर तो त्या ठिकाणी व्यक्त झाला. त्यांनी ते सामान आणून ठेवलं, आणि मग ती केस तिथे संपली. आज मी जी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, हा चोर रोम मधला आहे. आणि रोम मध्ये तो एका घरामध्ये चोरी करण्यासाठी गेला. अर्थात तो रात्री गेला होता. आणि चोर काही प्रवेशद्वाराने जात नाहीत, त्यामुळं निश्चितच जिथून त्यांनी मार्ग त्याला मिळाला, जिथून काही खिडकी असेल किंवा काही जिथून त्याला घरात घुसता आलं असेल, ते त्या मार्गाने तो आतमध्ये गेला. अर्थात जेव्हा तो गेला तेव्हा त्याचा उद्देश काय होता, की चोरी करणं हाच होता. त्याला चोरीच करायची होती त्या ठिकाणी. तिथल्या जो काही मुद्देमाल घेऊन त्याला पसार होतं. आणि या उद्देशाने तो गेला. म्हणजे तुम्ही बघा त्याची मानसिक स्थिती बघा, की आपल्याला इथं एवढं धाडस करून आपण आत गेलेलो आहे. आपल्याला तो सगळा माल घ्यायचा आहे आणि ते घेऊन पळून जायचं आहे. हे अगदी स्पष्ट होतं. पण जेव्हा तो आतमध्ये गेला, त्यांनी काही सामान तिथलं एकत्र केलं, जे त्याच्या कामाचं होतं, किंवा जे विकून त्याला पैसे मिळणार होते, किंवा ते त्याला जे महत्वाचं वाटलं ते, आणि त्याच्या हाती सुद्धा लागलं. त्याच्यानंतर जेव्हा तो चोर हॉलमध्ये आला, आणि काय झालं होतं, ते घर होतं बंद. आणि तो आला, आणि नंतर आल्यावर काय झालं, हॉलमध्ये त्याला खूप पुस्तकं दिसली. आणि ती पुस्तकाचं मोठं दालन बघून चक्क चोर हरखला, खुश झाला, त्याला आनंद झाला. त्याला कळेना की इतकी सारी पुस्तकं. आणि मग अर्थात त्यांनी एक पुस्तक घेतलं आणि तो वाचायला लागला. अर्थात त्याला असं वाटत होतं की आपण सगळ्या घरामध्ये फिरलो, इथे कोणी दिसत नाही. पण त्याच घराला एक अटॅच अशी एक बाजूची छोटीशी खोली होती, आणि तिथे एक व्यक्ती होती त्या घरामध्ये. म्हणजे पूर्ण घर काही खाली नव्हतं. तर
त्या व्यक्तीला थोडंसं असं वाटलं काहीतरी दिसतंय, गडबड दिसते. पण तोपर्यंत चोरांनी त्याचा मुद्देमाल सगळा बांधून ठेवलेला होता आणि तो मुद्देमाल घेऊन जायचं. तेवढ्यात पुस्तक दिसलं, पुस्तक वाचत बसला आणि पुस्तक वाचत बसल्यानंतर तो त्यात गुंगून. आता कमाल आहे की नाही पहा, पुस्तकात तो गुंगून गेला. तो वाचण्यात रमला आणि तेवढ्यात जी काही त्या दुसऱ्या खोलीमधली व्यक्ती होती तिने बाहेरून दरवाजा बंद केला आणि ज्या घराचे मालक बाहेर गेले होते त्यांना कळवलं. मग त्यांनी पोलिसांना कळवलं आणि पोलिसांना मग पोलीस आले आणि हा कित्येक तास झाले तर तो त्यात रमलेला होता पुस्तकात. म्हणजे तो वाचक प्रिय असणार, त्याला पुस्तकं आवडत असणार, रसिक तो असणारच. आपण भले तो चोर चोरी करायला गेला असं म्हणून त्याला आपण चोर म्हणतोय, पण त्याचं पुस्तकावरचं प्रेम म्हणा किंवा त्याचं पुस्तकामधलं गुंगून जाणं, देहभान हरपणं, कशासाठी आलो हे विसरणं. माणसं ही पुस्तक वाचून बदलतात नाही का म्हणते, असंच काहीच या ठिकाणी घडलं. आणि मग जेव्हा पोलीस आले, अर्थात त्याला पकडलं, त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि आता ही कथा खरं तर इथं संपायला हवी होती, पण ती संपली नाही. ती पुढे चालू राहिली कारण त्या चोरांनी एक वेगळी मागणी केली. तो म्हणला ठीक आहे, मी पकडलं गेलो, मी चोरी करायलाच गेलो होतो, ते सगळं त्यांनी मान्य केलं. तेव्हा त्या घराचा मालक त्या ठिकाणी गेला आणि तर त्यांनी त्या मालकाला, चोरांनी विनंती केली की माझी एक तुम्हाला विनंती आहे की ते जे पुस्तक मी वाचत होतो ना ते मला तुम्ही द्या ना. म्हणजे मी इथे आता मला ह्यांनी पकडलेलं आहे तर मी माझ्याकडे वेळ आहे तर मला ते पूर्ण करायचं आहे की नाही. गंमत वेगळंच आहे ना, प्रकरणच वेगळं आहे सगळं. आणि कारण मुद्देमाल तर तुमचा तुमच्याकडेच आहे. आता सगळं स्पष्ट झालेलं आहे. तर ते पुस्तक तेवढं मला तुम्ही आणून द्या. मला ते कंप्लीट करायचं आहे. मला ते वाचायचं आहे. बघा म्हणजे वाचनाची किती आवड होती त्या व्यक्तीला आणि त्या घर मालकाने सुद्धा ते पुस्तक त्याला दिलं आणि अर्थात पोलिसांच्या पोलिसांच्या सल्ल्यानुसारच ते त्याला देण्यात आलं. आता या ठिकाणी आपण चोर म्हणून बघतो त्याच्याकडे, पण त्याच्यामध्ये एक वाचकप्रिय व्यक्ती लपलेली आहे आणि म्हणजे प्रत्येक माणूस जेव्हा चोर किंवा कोण होतो तेव्हा तो खरा तसा असतो का हो? तो चोर नसतोच. तो परिस्थितीमुळे चोर झाला असेल, तो किंवा काही अजून दुसरी कारणं त्याच्याकडे असतील त्याच्यामुळे तो चोर झाला असेल, पण त्याच्यातला एक सहृदय वाचक जिवंत होता, हे मात्र यातून दिसून आलं. आणि खरं तर रसिक हा रसिकच असतो. तो कोणत्याही भूमिकेत असला तरी त्याचं रसिकत्व हे सिद्ध होत असतं, हेच यातून दिसून आलं. त्यामुळे मला ते तुम्हाला सांगावंसं वाटलं. तुम्हाला कसा वाटला हा चोर? तुम्ही व्यक्त व्हा. आज इथे थांबतो. धन्यवाद.